सार्वजनिक बांधकाम विभागासमोर संतप्त कॉन्ट्रॅक्टदारांचे 3 दिवसाचे आंदोलन बांधकाम विभागाच्या आश्वासनाने थांबवले। सार्वजनिक बांधकाम विभागाकडे थकीत देयक तसेच प्रलंबित टेंडर करणे यासारख्या विविध मागण्यांसाठी संतप्त कॉन्ट्रॅक्टदारांनी गेल्या 3 दिवसांपासून 19, 20, 21 ऑगस्ट रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडले होते। आज अखेरच्या दिवशी दीर्घ चर्चेनंतर अधिकाऱ्यांकडून आश्वासन मिळाल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले। या आंदोलनामुळे विभागाच्या कामकाजावर मोठा ताण निर्माण झाला होता। आंदोलनादरम्यानच्या ठेकेदारांनी आमची थकीत पैसे न मिळाल्यास नवीन कामे कशी करणार असा सवाल उपस्थित केला। शासन व विभागाच्या धोरणातील विसंगतीमुळे ठेकेदारांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। आज दिवसभर झालेल्या चर्चेत काही तातडीच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यात आल्याचं कळतंय। थकीत बिलांच्या तातडीने निकाली काढण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात येणार असल्याचे आश्वासन मुख्य अभियंता कार्यालयाने दिले, तर दरवाढ व जनरलच्या अटीबाबतचा निर्णय शासन पातळीवर घेण्यात येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आले। आंदोलनानंतर कॉन्ट्रॅक्टर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांना सांगितले की आम्ही दिलेल्या मुदतीत कारवाई झाली नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन उभारले जाईल। शासनाने केवळ आश्वासनावर न थांबता प्रत्यक्ष निर्णय घ्यावा। 3 दिवस चाललेल्या या धरणे आंदोलनामुळे नाशिकसह संपूर्ण विभागातील कामे टप्पे होण्याची शक्यता निर्माण झाली होती। अखेरच्या दिवशी काही प्रमाणात तोडगा निघाल्याने ठेकेदारांनी आपला कार्यक्रम स्थगित केलाय। तरी सुद्धा आंदोलनकर्ते समाधानी झाल्याचं दिसून आले नाहीये। वरच्यावर असू पुसण्याचे काम प्रशासनाने केल्याचं दिसून येत आहे। आता शासन करते काय निर्णय घेता यावरच सर्वांचं अवलंबून राहील, नाहीतर हे आंदोलन पुन्हा पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही। नाशिक लोकशाही न्यूजसाठी उपसंपादक बाजीराव नाना खेरनार, नाशिक।